नमस्ते मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आपले स्वागत आहे या आपल्या चॅनेलमध्ये। आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, जो अशाच एका खास कथानकावर आधारित आहे जो काही व्यक्तींनी अनुभवलेला आहे। चला तर मग सुरू करूया। खूप वर्षांपूर्वी कोल्हापूर जवळच्या पन्हाळगडावर एक श्रीमंत सरदार राहत होता। त्याचा भव्य वाडा गडाच्या कड्यावर उभा होता। सरदाराची मुलगी यमुनाबाई खूप सुंदर होती। तिचं लग्न ठरलं होतं, पण लग्नाआधीच तिच्या वडिलांच्या शत्रूंनी गडावर हल्ला केला। त्या लढाईत सरदार मेला आणि यमुनाबाईने स्वतःचा जीव वाड्याच्या अंगणातल्या विहिरीत टाकून संपवला। त्या दिवसापासून वाडा ओसाड पडला। लोक म्हणू लागले, यमुनाबाईचा आत्मा अजूनही त्या वाड्यात फिरतो। एका पावसाळी रात्री काही तरुणांनी धाडसाने त्या वाड्यात जायचं ठरवलं। भूत नाहीत असं काही नसतं असं म्हणून ते तिथे गेले। आत गेल्यावर सर्वत्र कोळ्यांची जाळी, तुटलेली दारे आणि थंडगार वारा होता। जशी मध्यरात्र झाली तशी अंगणातल्या विहिरीतून आवाज यायला लागला, वर कुठे आहे? वर कुठे आहे? सुरुवातीला त्यांना वाटलं हा वायाचा आवाज आहे, पण तो आवाज हळूहळू स्त्रीच्या किंकाळीत बदलला। त्यापैकी एकाने धाडस करून विहिरीत पाहिलं। अचानक लाल साडीतील बाई त्याला दिसली। तिचे केस ओले होते, डोळे रक्ताळलेले होते। ती विहिरीतून वर चढू लागली। ते पाहून तरुण घाबरले आणि पळू लागले। पण दारं आपोआप बंद झाली। अंधारात फक्त एकाच गोष्टीचा प्रकाश दिसत होता, तो म्हणजे यमुनाबाईच्या डोळ्यांचा। सकाळ झाली तेव्हा गावक्यांनी वाड्याचे दार उघडलं। आत सगळं शांत होतं, पण त्या 4 तरुणांपैकी फक्त तिघे बाहेर सापडले। चौथा तरुण कायमचा गायब झाला। लोक म्हणतात, त्याचा आत्मा आजही यमुनाबाईसोबत त्या वाड्यात फिरतो आणि म्हणूनच पन्हाळगडच्या वाड्यात कोणीही रात्री जात नाही। मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रोचक अनुभव घेऊन येतो। मित्रांनो, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।